ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातनं पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे। माऊलींच्या पालखीचा आजचा सासवडमध्ये मुक्काम असेल। दिवे घाटातील पालखीची प्रवास म्हणजे वारकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते। इथलं विहंगम दृश्य पाहण्याजोगं असतं। हरिनामाच्या गजरात दिवे घाट दुमदुमून गेलाय। माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी असणार आहे। या रथाचं सारथ्य करतात। राज्यातील कानाकोपऱ्यातनं लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले। एकच आस आहे ती विठुरायाच्या दर्शनाची। विठ्ठलाच्या लाडू प्रसादामध्ये यंदा प्रथमच सुकामेवा असणार आहे। लाडू प्रसादात प्रथमच 400 किलो बेदाणा, 300 किलो काजू आणि 20 किलो वेलचीचा वापर करण्यात आलाय। त्यामुळे सुक्या मेव्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक लाडू प्रसादाला सध्या भाविकांकडूनही मोठी मागणी वाढली आहे। आषाढी यात्रेच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर समितीनं यंदा 11 लाख लाडू बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय।